हॅलो नमस्ते दोस्तों, आपल्या आरके नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्याला डेली अपडेट नुसार प्रश्न उत्तरे आपल्या चॅनल मध्ये मिळतील। त्याचा आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर जरूर करा। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे भरवण्यात आले आहे? ए पुणे, डी सांगली, सी सातारा, डी नागपूर। उत्तर सी सातारा। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी दरवर्षी आयोजित केली जाणारी एक मोठी साहित्यिक परिषद आहे, जिथे लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी एकत्र येऊन साहित्य, संस्कृती आणि भाषेविषयी चर्चा करतात। पहिले संमेलन 1878 मध्ये पुण्यात भरले होते, ज्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते। तेव्हापासून आजपर्यंत हे संमेलन देशभरात विविध ठिकाणी आयोजित केले जाते, ज्याचा उद्देश मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे हा आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 कोणाची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? ए भालचंद्र नेमाडे, बी विश्वास पाटील, सी प्रवीण दवणे, डी मिलिंद जोशी। उत्तर बी विश्वास पाटील। विश्वास पाटील हे एक प्रसिद्ध मराठी लेखक, इतिहासकार आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी आहेत, जे त्यांच्या गाजलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात, ज्यात पानिपत, महानायक आणि संभाजी यांचा समावेश आहे। तसेच त्यांच्या लेखनात इतिहास, संस्कृती आणि मानवी संवेदना यांचा सुंदर संगम दिसतो, ज्यामुळे ते मराठी साहित्य विश्वात एक महत्त्वाचे नाव बनले आहेत। जन्म 28 नोव्हेंबर 1959, कोल्हापूर जिल्ह्यातील नेरले गावात झाला। कार्य भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून त्यांनी रायगड जिल्हा परिषद आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे। माहिती तंत्रज्ञान कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? ए 2005, बी 2002, सी 2000, डी 1999। उत्तर सी 2000। सारा तेंडुलकरला कोणत्या ज्वेलरीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? ए तनिष्क, बी लाईफस्टाईल बाय PNG ज्वेलर्स, सी कल्याण ज्वेलर्स, डी PC चंद्रा ज्वेलर्स। उत्तर बी लाईफस्टाईल बाय PNG ज्वेलर्स। ध्रुव NG काय आहे? एक युद्ध नौका, बी उपग्रह, सी नवीन पिढीचे हेलिकॉप्टर, डी क्षेपणास्त्र। उत्तर सी नवीन पिढीचे हेलिकॉप्टर। ध्रुव NG हे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे विकसित केलेले नवीन पिढीचे हेलिकॉप्टर आहे, जे भारतात बनवलेले नागरी वापरासाठी आणि व्यावसायिक उद्देशांसाठी आहे। डिसेंबरमध्ये कोणत्या फुटबॉल खेळाडूने भारताला भेट किंवा दौरा केला? ए क्रिस्टियानो रोनाल्डो, बी नेमार ज्युनियर, सी लिओनेल मेसी, डी किलियन एम्बाप्पे। उत्तर सी लिओनेल मेसी। लिओनेल मेसी हा अर्जेंटिनाचा एक जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू आहे। जन्म 24 जून 1987, अर्जेंटिना। राष्ट्रीयत्व अर्जेंटिना। खेळ फुटबॉल। सध्याचा क्लब इंटर मियामी, अमेरिका। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी कोणाची नेमणूक झाली आहे? ए रश्मी शुक्ला, बी सदानंद दाते, सी संजय कुमार वर्मा, डी अजय सिंघल। उत्तर बी सदानंद दाते। IPS सदानंद दाते यांचा जन्म 14 डिसेंबर 1966 झाला। ते 1990 तुकडीचे IPS अधिकारी। त्यांनी भारतीय पोलीस सेवेतील अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पदांवर काम केले आहे। डॉक्टर दातेंनी केंद्रीय अन्वेषण विभागाचे उपमहासंचालक म्हणून देखील काम पाहिले आहे।
त्यांनी पुणे विद्यापीठातून PhD पदवी मिळवली. 2007 साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद कोठे भरवण्यात येते? 1. दिल्ली, B. दावोस, C. न्यूयॉर्क, D. टोकियो. उत्तर B. दावोस. प्रलय क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? 1. हवेतून हवेवर, B. जमिनीवरून जमिनीवर, C. जमिनीवरून पाण्यावर, D. पाण्यावरून जमिनीवर. उत्तर B. जमिनीवरून जमिनीवर. ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी वेळात 2 प्रलय क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली, ज्यामुळे त्यांचा सशस्त्र दलात समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने DRDO या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ज्याची भारक्षमता 500 ते 1000 किलो आहे. ते अनेक पारंपरिक शस्त्रास्त्रेही वाहून नेण्यासह 150 ते 500 किमीपर्यंत लक्ष्य पूर्ण करण्यास सक्षम आहे. 2026 मध्ये T20 वर्ल्ड कप कोठे होणार आहे? A. ऑस्ट्रेलिया, B. इंग्लंड, C. भारत व श्रीलंका, D. दक्षिण आफ्रिका. उत्तर C. भारत व श्रीलंका. पहिला T20 सामना 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता आणि 2026 ची स्पर्धा त्याची 10वी आवृत्ती आहे. श्रीलंकेने यापूर्वी 2012 मध्ये आणि 2016 मध्ये भारताने ही स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 20 संघ असतात. भारताने 2007 आणि 2024 मध्ये अशा प्रकारे दोनदा T20 विश्व कप जिंकला आहे. साधारणपणे दर 2 वर्षांनी T20 विश्व कप आयोजित केला जातो, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वेळापत्रकानुसार ठरलेला आहे.